आज आपण बघणार आहोत की दही कसं लावायचं आहे. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण इथे म्हशीचं दूध घेतलं आहे. हे डेअरीतून आणलेलं 1 लिटर दूध आहे. शक्यतो दूध हे म्हशीचं असावं व डेअरीतलं असावं. पिशवीचं किंवा गाईचं दूध वापरू नये, त्याच्याने घट्टसर दही लागत नाही. तर हे म्हशीचं 1 लिटर दूध आहे. आता हे आपण एका स्टीलच्या भांड्यात तापवून घेणार आहोत. तर सर्वात पहिले आपण दूध याच्यात टाकूया. हे 1 लिटर दूध मी पातेल्यात काढून घेतलं आहे. आता याला आपण गरम करूया. दूध आपल्याला गरम करायचं आहे आणि गरम झाल्यावर त्याला थोडंसं परत रूम टेम्परेचरवर आणायचं आहे. दूध हे कोमट असलं पाहिजे. गरम दुधात दही लावायचं नाही, नाहीतर ते दूध नासतं किंवा फाटतं. आणि जर गार दुधात दही लावलं तर ते दही लागत नाही. त्याच्यामुळे सर्वात प्रथम याला तापवून आणि मग याला आपण गार करणार आहोत. थोडंसं जे रूम टेम्परेचरपेक्षा अगदी हलकं गरम, ज्याला आपण ल्यूकवॉर्म म्हणतो किंवा कोमट म्हणतो, असं टेम्परेचरचं आपल्याला दूध हवं आहे. तर याला आता आपण गॅसवर ठेवूयात. अशा प्रकारे आता मी हे गॅसवर दूध तापायला ठेवलेलं आहे. दूध तापलं की मग आपण त्याचं दही लावूया. तोपर्यंत आता हे जे दही लावण्यासाठी लागेल ते दही मी घेतलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या दह्याने आपल्याला दही लावायचं आहे, जे विरजण आहे ते घट्ट असायला हवं. बघू शकतात हे एकदम घट्ट आहे, याच्यात पाणी नसावं, घट्ट असं विरजण असावं. आणि आता हे जे आपण दूध तापवतो हे आपण दुसऱ्या भांड्यात काढून मग त्याच्यात आपण दही लावणार आहोत. तर हे जे विरजणाचं दही आहे हे पण रूम टेम्परेचरचं हवं आहे, हे गार नसावं, नाहीतर आपलं दही हवं तसं लागणार नाही. तर हे आता मी रूम टेम्परेचरचं दही आहे आणि एकदम घट्ट आहे. हे बघा, एकदम घट्ट आहे. तर आता याला मी दुसऱ्या ज्या भांड्यात आपल्याला दही लावायचं आहे त्याला हे लावून घेते. तर ह्या भांड्यात मी दही लावणार आहे. दही लावायसाठी शक्यतो काचेची किंवा चिनी मातीची भांडी वापरली जातात, पण स्टीलचंही वापरलं तर चालतं. पण ॲल्युमिनियमच्या भांड्यात वगैरे दही लावू नाही, नाहीतर ते रिॲक्ट होतं आणि दही आपलं व्यवस्थित लागत नाही. स्टीलचं अगदी तुमच्याकडे काचेचं किंवा चिनी मातीचं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण नसलं तर हे अशा प्रकारे तुम्ही स्टीलचं भांडं वापरू शकता. आता मी या पातेल्याला हे जे दही इथे काढून ठेवलेलं आहे हे असं याच्यात टाकून छानपैकी हे सर्व आपल्याला टाकायचं आहे. हे सर्व दही आता आपण याला सगळीकडून असं लावून घेणार आहोत. पूर्ण पातेल्याला हे दही लावून घ्यायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे. आता हे दही असं सर्वीकडून लावून झालेलं आहे. जेव्हा आपलं दूध तापेल आणि नंतर ते रूम टेम्परेचरला येईल, कोंबट होईल, मग ते दूध आपण ह्याच्यात ट्रान्सफर करूया. आता दही लावण्यासाठी काही टिप्स आहेत. पहिलं म्हणजे की गरम दुधात दही लावायचं नाही किंवा थंड दुधाचंही दही लावायचं नाही. दुसरी टिप, आपण जे हे विरजण्यासाठी जे वापरलेलं आहे दही, हे घट्ट असावं, हे पातळ असू नये. तिसरी गोष्ट, हे डबीचं किंवा पॅकेटचं दही नसावं, हेही तुम्ही डेअरीतनंच आणा. कारण डेअरीतनं जर आपण आणलेलं राहिलं तर हे चांगलं असतं. जे पॅकेटचं किंवा असतं त्याच्यात प्रिझर्वेटिव्स असतात, त्याच्याने दही लागत नाही. आणि एकदा दही लावलं, याच्यात जेव्हा आपण दूध टाकलं त्याच्यानंतर याला झाकून आपल्याला 5 ते 6 तास हे बाहेरच ठेवायचं आहे. दूध टाकल्या विरजण किंवा जे आपण दही लावणार आहोत ते फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे. फ्रीजमध्ये दही लागणार नाही. दही लागून झाल्यावर मग ते फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे. आणि जे लावायचं दही आहे ते अगदी खूप आंबटही नसावं, आणि आंबट असेल तर मग ते थोड्या प्रमाणातच घ्यावं. थंडीचे दिवस असतील किंवा तुमच्याकडे गारवा असेल तर दही लागायला उशीर लागतो, पण उन्हाळ्यात दही हे लवकर लागतं. त्याच्यामुळे 5 ते 6 तासांनी ते चेक करायचं. मी तुम्हाला दाखवेन त्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे. जर ते तेवढं लागलेलं असेल मग त्याला फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे ते अजून आंबट होणार नाही. नाहीतर दही लागल्यावर पण जर बाहेर ठेवलं तर त्याचा आंबटपणा वाढत जातो. आणि थंडी असेल तर तुम्हाला ते थोडं जास्त वेळ बाहेर ठेवायला लागेल. आणि अशा प्रकारे तुम्ही म्हशीच्याच दुधाचं दही लावावं, ते खूप सुंदर होतं. बाहेरचं पाऊचचं, पॅकेटचं, डबीचं किंवा कसलंही कार्टनचं दही वापरू नये. त्याच्यात प्रिझर्वेटिव्स असतात आणि त्याच्यात जे आपल्याला दह्यामध्ये मेन जे आपले प्रोबायोटिक्स किंवा जे उपयोगाचे बॅक्टेरिया ते प्रेझेंट नसतात. आणि ते दही मग खाऊन तुम्ही नुसतं फॅट खाल्ल्यासारखंच असतं ते. त्याच्यामुळे शक्यतो घरचंच दही करावं आणि खावं. हे अशा प्रकारे दूध आपलं उकळलेलं आहे. बघू शकता गरम झालं आहे, उकळलं नाही आहे अजून, पण हे इनफ आहे. आता आपण गॅस बंद करू आणि याला गार होऊ देऊ. गार म्हणजे कोमट कोमट झाल्यावरच आपण त्याचं दही लावू शकतो. सो हे एवढं गरम पाहिजे, बघू शकता. आता याला कोमट करायचं आहे आपल्याला. आता आपलं दूध गरम झालेलं आहे, हे बघू शकतात.
असं बोट घालून चेक करायचं आहे. हे कोमट आहे. आता जवळपास मला 1.5 तास लागला आहे दूध कोमट करायला. मी आधी उकळवलेलंच दूध आहे. कोमट करून मग गार करायचं तर 1 तास नाही. हे मी गरम उकळून घेतलेलं दूध आहे. तर हे उकळून कोमट व्हायला मला 1-1.5 तास गेलेला आहे. तर आता हे जे दूध आहे हे बघू शकतात. हे आता मी याच्यात ट्रान्सफर करणार आहे, ज्याच्यात आपण ऑलरेडी दही लावून ठेवलेलं आहे. तर हे दूध मी आता ह्याच्यात ओतून घेते. आणि दही लावण्यासाठी दुधाची साय काढून घ्यायची नाही आहे. सायवालंच दूध लावायचं आहे दहीसाठी. जर साय काढून घेतली तर घट्ट दही लागणार नाही. आता हे सगळं आपण चमच्याने काढून ह्याच्यात टाकून घेऊयात. आता हे जे दूध आहे आपण ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे. याला फक्त एकदा असं बस. त्यानंतर याला झाकण लावायचं आहे. झाकण लावून याला 5 ते 6 तास आपल्याला असंच बाहेरच ठेवायचं आहे, स्वच्छ जागी. आणि याला फ्रीजमध्ये ठेवू नये, नाहीतर असं वाटेल की नाही आता दही लावलं तर फ्रीजमध्ये नाही. जेव्हा दही पूर्ण लागून होतं मगच त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. सो हे आपण असंच्या असं उचलून एका स्वच्छ कोरड्या जागी ठेवणार आहोत. आणि 5 ते 6 तासांनी किंवा जेवढा वेळ जाईल मी तेवढा सांगेन. आणि आपण मग चेक करू की दही लागलेलं आहे की नाही. आणि त्याच्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता 7-7.5 तास झालेले आहे विटजन लावून. तर आपण चेक करूया की ते झालेलं आहे की नाही आपलं दही. हे बघू शकतात. हे बघा आपलं दही हे लागलेलं आहे. हे अशा प्रकारे बघू शकतात. जेव्हा हे बघूनच समजतंय की दही लागलेलं आहे. आता हे झाल्यावर याला फ्रीजमध्ये ठेवू, म्हणजे हे असं पाणी सुटणार नाही आणि अजून आंबट होणार नाही. दर 3 ते 4 तासांनी चेक करा, म्हणजे ते जास्त आंबट होत नाही. जर एकदमच ठेवलं 10-12 तासासाठी की मग ते आंबट होतं. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते आणि मग याला आपण इझिली असं कट करून किंवा स्लाईस करून दही काढू शकू. फ्रीजमध्ये ठेवूनच खायचं, जेणेकरून हे अजून छान घट्ट होईल. जर फ्रीजमध्ये नाही ठेवलं तर त्याला थोडंसं जे पाणी सुटतं आहे ना, हे पाणी राहतं. त्याच्यामुळे याला आता आपण फ्रीजमध्ये ठेवूनच मग खाऊया. तर हे आपलं अशा प्रकारे दही तयार आहे.